हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? चला तर मग आज आपण इयत्ता 8वी सेतू अभ्यासक्रम दिवस 18वा, घटकाचे नाव आहे घातांक, उपघटक आहे घातांकाचे नियम. मागच्या व्हिडिओमध्ये आपण घातांकाची ओळख पाहिली. या व्हिडिओमध्ये आपण घातांकाचे काही नियमांचा अभ्यास करणार आहोत. 3चा दुसरा घात गुणिले 3चा तिसरा घात. आता 3चा दुसरा घातची आपल्याला ओळख आहे, आपण मागच्या तासात पाहिलेला आहे. 3चा दुसरा घात याचा अर्थ होतो 3 गुणिले 3 आणि 3चा तिसरा घात म्हणजे काय? 3 गुणिले 3 गुणिले 3 हे 3 वेळेस. इथं 3चा दुसरा घात म्हणजे 3 2 वेळेस गुणाकाराच्या रूपात. मी इथं काय म्हटलं, या दोघांमध्ये परत गुणाकाराचं चिन्ह आहे, म्हणजे मला ह्याचं काय लिहिता येईल? 3चा दुसरा घात म्हणजे 3 गुणिले 3 मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून गुणाकाराचं चिन्ह, मग 3चा तिसरा घात म्हणून 3 वेळेस गुणाकाराच्या रूपात लिहिलेलं आहे. म्हणजे या उदाहरणामध्ये आपल्याला 3चा दुसरा घात आपण गुणाकाराच्या रूपात लिहिलं, 3चा तिसरा घात गुणाकाराच्या रूपात लिहिलं आणि मध्ये जे काही चिन्ह आहे ते चिन्ह आपण मध्ये टाकून दिलं. त्यानंतर सर्व गुणाकार आपल्याला एकत्र एकाच ठिकाणी मांडून त्याचं रूप लिहिता येतं, घातांकाचं रूप लिहिता येतं. आता आपण एकत्र मांडलं तर 3 हे घातांकात किती वेळेस आहे? 3 हे गुणाकाराच्या रूपात किती वेळेस आहे? 5 वेळेस आहे. म्हणून इथं 3चा 5वा घात आपण असं लिहिलं. पण आता हे लिहिलं आपण असंच आपल्याला इतर कुठलं घातांक घेता येते का पाहू. 2चा चौथा घात गुणिले 2चा दुसरा घात. आता 2चा चौथा घात म्हणजे काय? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 4 वेळेस, कारण डोक्यावर जेवढं आहे तेवढं गुणाकाराच्या रूपात लिहायचं. मध्ये काय आहे? गुणाकाराचं चिन्ह आहे. 2चा दुसरा घात म्हणजे 2 गुणिले 2. आता मला ह्याला परत घातांकित रूपात लिहिता येतं. 1 2 3 4 5 6. 2 हे गुणाकाराच्या रूपात 6 वेळेस आहे, म्हणजे 2चा 6वा घात. मग आता इथं मला एक लक्षात आलं, इथं 3चा दुसरा घात आणि 3चा तिसरा घात आहे, इथं 3चा 5वा घात झाला. इथं 2चा चौथा घात आहे गुणाकाराच्या रूपात, पुन्हा 2चा दुसरा घात आहे, इथं 2चा 6वा घात झाला. म्हणजे इथं काय झालं? 2 आणि 3ची बेरीज झाली, उत्तर इथं आलं. इथं 4 आणि 2ची बेरीज झाली, डोक्यावर 6 आलं. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, तर पाया समान असेल, म्हणजे आता इथं पाया समान आहे ना, इथं 2 पाया, इथे 2 पाया आहे. घातांकाची काय होते? बेरीज होते. म्हणजेच आपल्याला इथं लिहिता येते 2चा चौथा प्लस दुसरा घात, म्हणजे असं 2चा चौथा प्लस दुसरा घात म्हणजे 2चा 6वा घात. 2चा चौथा घात गुणिले 2चा दुसरा घात म्हणजे 2चा 4 प्लस 2 म्हणजे 2चा 6वा घात. आलं का लक्षात तुमच्या? मला वाटतं समजलं असेल. आता आपण समजा इथं 6चा तिसरा घात गुणिले 6चा दुसरा घात घेतला, तर आता इथं पाया समान आहे, घातांकाची काय होते? सरळ सरळ बेरीज होते. म्हणजे 6चा 3 अधिक 2 म्हणजे 6चा 5वा घात. समजलं मुलांनो? ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. घातांकित संख्येचे घातांक व त्यांची किंमत काढण्यासाठी आपल्याला काही नियमांचा अभ्यास करायचा आहे. आता पहा, एचा एक्सवा घात गुणिले एचा वायवा घात. तर एचा काय होतो? इथं एक्स प्लस वाय होतो. म्हणजे गुणाकार जर असेल तर घातांकाची बेरीज होते. पाया समान असेल, पाया समान असणं आवश्यक आहे. पाया जर समान नसेल तर आपल्याला ही क्रिया करता येणार नाही किंवा हा नियम लागू होणार नाही. तर पाया समान आहे, गुणाकार करतोय आपण म्हणून घातांकाची बेरीज करायचं. पाया समान आहे, भागाकार करतोय आपण, घातांकाची वजाबाकी करायची. आता फॉर एक्झाम्पल आपण इथं पाहूया, 2चा 5वा घात भागिले 2चा तिसरा घात. आता इथं भागाकाराचं चिन्ह आहे म्हणून मी काय करणार आहे? 2 ॲज इट इज ठेवणार आहे पाया. तर 5 हा पहिला घातांक आहे, वजा 3 म्हणजे 2चा दुसरा घात. हे कसं आलं आपण टॅली करून पाहूया. आता इथं मला 2चा 5वा घात म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 5 वेळेस मी गुणाकाराच्या रूपात मांडलं. 2ला भागिले 2चा तिसरा घात म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 3 वेळेस मांडलं गुणाकाराच्या रूपामध्ये 2.
मग आता मी काय करणार आहे, कट होणार आहे. हे 2 कटला, हे 2 कटला, अंशातला 2 छेदातला 2, अंशातला 2 छेदातला 2, राहिले किती 2 गुणिले 2. तर 2 गुणिले 2 म्हणजेच काय, 2चा दुसरा घात. म्हणजे मी जे हे केलं एवढी प्रक्रिया, ही प्रक्रिया करून मला हे उत्तर आलं. त्याच्याऐवजी मी काय केलं, नियम बनवला की पाया समान असेल, भागाकार करत असो आपण, तर घातांकाची काय होते, वजाबाकी होते. 5 + 3 = 2. हा नियम इथे आपल्याला तयार करता येतो. म्हणजेच काय, पाया समान आहे, भागाकार करतोय, घातांकाची वजाबाकी करा. त्यानंतर आता समजा 2 आहे, 2चा तिसरा घात आणि कंसाचा तिसरा घात. आलं लक्षात. तर मला काय लिहिता येईल, 2चा 3 गुणिले 3 म्हणजे 2चा 9वा घात. म्हणजे आता ही घातांकित संख्या आहे, घातांकाचा घातांकाचा घात. तर इथं काय करायचं, आपल्याला दोघांमध्ये गुणाकार करायचा आणि 2चा 9वा घात आपलं उत्तर येईल. म्हणजे याचा अर्थ काय होतो, एचा x घात कंसाचा y घात, तर एचा x गुणिले y. हा नियम मला इथे तयार करता येतो. त्यानंतर कुठल्याही संख्येचा घातांक हा जर 0 असेल, समजा 3, 4, 5, 6 त्याचा 0वा घात, तर याची किंमत 1 येते. इथे कितीही मोठी संख्या असो, मग ती ऋण का असे ना धन का असे ना, त्या संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्याची किंमत काय येते, नेहमी 1 येते. त्यानंतर समजा एखाद्या संख्येचा घातांक ऋण आहे, समजा आता 5चा ऋण तिसरा घात, तर मला त्याला धन करायचं आहे, तर 1/5चा तिसरा घात. म्हणजे हे कसं आहे, अंशात आहे 5, त्याचा घातांक जर ऋण असेल तर त्या घातांकाला धन करण्यासाठी मला त्याला छेदात आणावं लागतं. 1/5चा तिसरा घात. त्यानंतर आता इथे उदाहरणे दिलेली आहेत. एचा तिसरा घात गुणिले एचा दुसरा घात. आता गुणाकार करतोय, पाया समान आहे, घातांकाची बेरीज होते म्हणजे एचा 5वा घात. आता एचा 6वा घात भागिले एचा दुसरा घात, भागाकार करतोय, पाया समान आहे, तर घातांकाची वजाबाकी होते. एचा 6 + 2 म्हणजे एचा 4था घात. एचा दुसरा कंसाचा तिसरा घात म्हणजे 3 दुणे 6, एचा 6वा घात. एचा 0वा घात म्हणजे 1 आणि एचा ऋण 5वा घात म्हणजे 1/एचा 5वा घात. अशा पद्धतीने आपण आज घातांकाचे नियम पाहिले. चला तर मग आता आपण काही उदाहरणे सोडवूया. ते सराव कोपरा दिलेला आहे. सराव कोपऱ्यामध्ये आपल्याला काही उदाहरणे दिलेली आहेत. चला आपण सोडवूया. 5चा 4था घात गुणिले 5चा तिसरा घात. पाया समान आहे, गुणाकार करतोय, घातांकाची बेरीज होईल म्हणजे 5चा 4 + 3 म्हणजे 5चा 7वा घात. आता इथं पाया समान आहे, भागाकार करतोय, घातांकाची काय होईल, वजाबाकी होईल म्हणजे 9चा 5 - 2 म्हणजे 9चा तिसरा घात. जे रिकामं जागा आहे ते आपल्याला इथं भरायचे आहे. ऋण 3चा 4था कंसाचा 5वा घात म्हणजे ऋण 3चा 4 गुणिले 5 म्हणजे ऋण 3चा काय येईल, ऋण 3चा ऋण 3चा 20वा घात येईल. आलं लक्षात. म्हणजे इथं येईल 4 गुणिले 5 म्हणजे 4 × 5 = 20, ऋण 3चा 20वा घात. त्यानंतर 12चा 0वा घात किंमत येईल 1, कारण कुठल्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर किंमत काय येते, 1 येते. तर 1चा ऋण दुसरा घात म्हणजे काय, 1चा 11चा ऋण दुसरा घात, 11चा ऋण दुसरा घात बरोबर 1/11चा दुसरा घात. समजलं मुलांना? ठीक आहे. चला मग आपण आता पुढे जाऊया. घातांकाच्या नियमाचा वापर करून आपल्याला काही उदाहरणे सोडवायची आहेत. आता इथं पाया समान आहे, गुणाकार आहे, घातांकाची काय होते, बेरीज होते. 13चा 5 + 8 म्हणजे 13चा 13वा घात. 5 + 8 म्हणजे 13. आता ऋण 4चा 9वा घात भागिले ऋण 4चा 4था घात. तर ऋण 4चा आता पाया जो आहे तोच लिहून घ्यायचा आहे, घातांकाची वजाबाकी करा, कारण वजाबाकी काय करायची तर इथं भागाकाराचं चिन्ह आहे म्हणून. 9 - 4 म्हणजे ऋण 4चा 5वा घात.
बरोबर आहे. त्यानंतर 4चा ऋण दुसरा घात कंसाचा चौथा घात. मग 4चा ऋण 2 गुणिले 4 म्हणजे 4चा ऋण 8वा घात. बरोबर आहे. आता 4चा ऋण 8वा घात आपल्याला ऋण नको असेल तर 1/4चा 8वा घात असेही आपल्याला लिहिता येतं. त्यानंतर 1 2 3 4 म्हणजे 1234 त्याचा 0वा घात. उत्तर काय येईल? 1 येईल, कारण कुठल्याही संख्येचा घातांक 0 असेल तर त्याचं उत्तर 1 येतं. 8चा ऋण 3रा घात. आता हा घातांक आपल्याला प्लस करायचा आहे तर 1/8चा 3रा घात. हो की नाही? 1/8चा 3रा घात. अशा पद्धतीने आज आपण घातांकाचे नियम या घटकाचा आपण अभ्यास केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.